सर्व मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज तुमच्यासाठी काहीतरी मस्त छान स्पेशल मी घेऊन आलेली आहे. तर बऱ्याचदा म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा देवींच्या सगळ्या पूजा मांडल्या होत्या, छान साज शृंगार केला होता, तर तेव्हा तुम्ही बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई हे दागिने कुठून घेतलेस देवीचे? तर दागिने बघा तेव्हा ना नवीनच आले होते आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला दाखवण्याच्या आधी त्याचा स्टॉक अवेलेबल आहे का हे पण बघावं लागतं. तर आता त्याचा स्टॉक अवेलेबल झालेला आहे. तर म्हणून म्हटलं की चला आता तुम्हाला दाखवू की हे देवींसाठीच नाही, हे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता आणि हे अगदी आपले जे पारंपरिक दागिने आहेत ना ते आहेत. तर म्हणून ते स्पेशली देवींना घातले जातात. तुम्ही बघत असाल की आपली कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी माता, रेणुका माता, सप्तशृंगी आई, तर ह्या देवींना सगळ्यांना असे छान वेगळेच असे पारंपरिक दागिने घातलेले असतात आणि त्या पारंपरिक दागिन्यांचा जो म्हणतात ना की तो शृंगार आहे ना, तो इतका उठून दिसतो की त्याला दुसरे कुठलेच दागिने म्हणजे हे होत नाहीत, साजेसे दिसत नाही. तर देवींना स्पेशली मी तरी देवींसाठी मागवलेले आहेत. तर कुठले कुठले आहेत दागिने, कुठले कुठले छान छान ज्वेलरी आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. चला सुरुवात आपण करणार आहोत वेगवेगळ्या ठुशींपासून. तर ठुशींमध्ये बघा खूप प्रकार असतात की अगदी छोट्या अशा गळ्याला लागून छोट्याशा ठुशी असतात, मोठ्या ठुशी असतात. पण स्पेशली देवींना तुम्हाला सांगेन की असं गळ्याला भरून अशी स्पेशली तुम्ही कोल्हापूर अंबाबाईचं बघाल रूप, तर त्या आईला असं एकदम असं छान गळा भरून अशी एक ठुशी घातलेली असते. तर ती पूर्ण वेगळी असते, म्हणजे मण्यांची सुद्धा असते, कधी वेगवेगळ्या असतात ठुशी. तर त्यातली दादांनी माझ्याकडे खूप सारे दागिने पाठवले होते, पण त्यातून जे मला आवडले, जे सिलेक्टिव्ह मला वाटले, तर ते मी तुम्हाला दाखवते. असं नाही आहे की हे सगळे सेलला आणलेत किंवा काय म्हणून दाखवते, असं नाही. जे मला आवडले होते, जे मी देवींना घातले होते आणि जे तुम्हाला आवडले होते, तर ते मी दाखवते. तर बघा ही अशी एक ठुशी येते, हिला म्हणतात गडी ठुशी म्हणतात, हिला गडी ठुशी. तर ही खूप अशी गळ्याला लागून घालतात ना तेव्हा खूप सुंदर दिसते. तुम्ही जेव्हा देवींसाठी जसं नाही, तुम्ही नऊवारी जेव्हा घालता ना तेव्हा नऊवारीवर पण तुम्ही घालू शकता. बघा खूप सुंदर दिसते. बघा अशी लावली ना पूर्ण असा गळा आपला असा छान असा भरगच्च असा वाटतो आणि मग ह्याच्यावरती तुम्ही सुंदर असं एखादं मोठं मंगळसूत्र घातलं किंवा ह्याच्या जोडीला असा छान एखादा हार घातलात, तर तरी म्हणजे जो राणी हार आपण म्हणतो तशा टाईपचा हार घातलात, मंगळसूत्र घातलं, बस आणखीन काहीच घालायची गरज नाही. आणि देवींना जेव्हा असं तुम्ही लावता ना तेव्हा खूप सुंदर दिसतं. आता बऱ्याच ताईंना प्रश्न असेल की ताई आता हे दागिने आपण घेतो तर मग हे फक्त देवींनाच घालायचे का, की आपण सुद्धा घालू शकतो? तुम्ही सुद्धा घालू शकता. फक्त आपले जेव्हा मासिक धर्म वगैरे असतात ना तर त्या दरम्यान तुम्ही हे दागिने देवींचे घालू नका आणि शक्यतो वेगळेच ठेवा. पण तुम्ही सुद्धा घालू शकता, देवींना सुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे हे जे दागिने आहेत तर सध्या त्यातले 1-2 दागिने मी घातले होते. बाकी जे आहेत ते सगळे मी देवींनाच घालते, कारण एवढी तयारी तर मी कधी करतच नाही. तर बघा किती सुंदर दिसते ही. ह्याला पण ठुशीच म्हणतात, म्हणजे ही ब्रॉड आहे ठुशी आणि याला गडी ठुशी म्हणतात. तर बघा किती सुंदर आहे, ह्याचं काम बघा किती सुंदर आहे. आता हे दागिने घेऊन जवळपास 4-5 महिने तरी झालेत आणि ह्याची पॉलिश बघा, ह्याची शाईन बघा, जशीच्या तशी आहे. फक्त यांना या दागिन्यांचा वापर करताना ह्याला पाण्याचा हात लावायचा नाही, पुसून स्वच्छ म्हणजे व्यवस्थित कोरड्या फडक्याने पुसून ठेवायचे. तुम्ही स्वतः जर घातलेत आणि जर आपण लग्नाला वगैरे जेव्हा जाणार तेव्हाच असं घालणार तर घाम वगैरे येतो ना, तर दागिने काढल्यानंतर थोडा वेळ हवेशीर ठेवून द्यायचे, 1-2 तास, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याकडे जे असं हे प्लॅस्टिक आलेलं असतं ना ह्याच्यामध्ये व्यवस्थित रॅप करून हे दागिने परत ठेवायचे, म्हणजे यांना काहीही होत नाही. आता माझ्याकडे काय काय जे दागिने आहेत ते अगदी 3-3, 4-4 वर्ष झाले मी ते दागिने वापरते, पण अजून जसेच्या तसे आहेत. तुम्ही वस्तू कशी ठेवता, कशी वापरता यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. पण हे जे दागिने आहेत ना हे अगदी म्हणजे जे आपण बोलतो ना की खूप छान हाताने बनवलेले आहेत, पारंपरिक दागिने आहेत आणि ह्याची जी पॉलिश आहे ना ही पण खूप छान टिकणारी पॉलिश आहे. अगदी जे असं डुप्लिकेट बनवतात ना तशा पद्धतीचे नाही आहेत. ह्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला साईडला इथे स्क्रीनवर येत असेल आणि प्राईस ह्याची एवढी आहेच कारण
तुम्ही मार्केटमध्ये पण बघाल ना, तर अशाच दागिन्यांचे खूप सारे टाईप्स येतात, पण लवकर काळे पडतात. आता मी जे कोल्हापूर महालक्ष्मी आहे ना, म्हणजे अंबाबाई आहे, तिथून मी जे काही दागिने घेतले होते ना, तर ते पण छान टिकलेत. पण ते पण मला तेवढेच महाग पडले होते. तर मला तेव्हा वाटलं होतं, की अरे इतके महाग कशाला घ्यायचे? पण आत्ता त्याची क्वालिटी मला समजते आणि त्याच्यामुळे थोडीशी आपण इन्व्हेस्ट करतो, पण ती वस्तू पण तशी आहे. तर बघा ही खूप सुंदर अशी ही ठुशी आहे. हिला गडी ठुशी म्हणतात. तर ही देवींना घातल्यावर ना खूप सुंदर दिसते. तर ही आहे. आता हे सगळे जे दागिने आहेत हे आपल्या बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जे जे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जे आवडत आहेत, जे तुम्हाला घ्यायचे आहेत, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण पुन्हा मग जेव्हा देवींचं आपलं पूजेचा सीझन असतो, मग तेव्हा सगळी खूप गडबड असते, म्हणून मी मध्येच तुम्हाला दाखवते. तर ही गडी ठुशी होती आणि तशाच पद्धतीची एक वेगळी ठुशी आणखीन खूप सुंदर आहे ही ठुशी. तर याला ठुशी म्हणा किंवा चोकर म्हटलं तरी चालेल. तर बघा किती सुंदर आहे ही आणि हिचा आवाज पण येतो बघा. आवाज येतो ना, जसं आपण पायामध्ये पैंजण घालतो ना, तशा पद्धतीची ही ठुशी आणि याच्यामध्ये 2 कलर आहेत, लाल आणि हिरवा. माझ्या ड्रेसला एकदम मॅचिंग आहे. तर बघा ही किती सुंदर दिसते. तुम्ही साडीवर जेव्हा घालाल ना, खूप छान दिसेल साडीवर, खूप सुंदर वाटेल बघा. मी लांबून पण दाखवते. पूर्ण गळा आपला कवर करतो, पूर्ण गळा भरल्यासारखा दिसतो आणि देवींना पण तुम्ही जेव्हा घालाल ना, खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर. जे जे दागिने मी देवींना घातलेले आहेत, तर त्याचे फोटो मी इथे साईडला लावते, म्हणजे तुम्हाला आयडियासुद्धा येईल की घातल्यानंतर कसं दिसतं. तर बघा ह्याच्यामध्ये खूप घट्ट वीण आहे, बॅक साईडने असं आहे, म्हणजे टोचणारं पण नाही आहे आणि ह्याला छान असे खाली असे घुंगरू लावलेत. खूप सुंदर वाटतो बघा हा नेकलेस. म्हणजे याला ठुशी म्हणा किंवा चोकर म्हणा, काही म्हणा, पण खूप सुंदर वाटतो. आणि ह्याची पण प्राईस साईडला इथे दिली आहे. हा पण तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. ही पण बघा जशीच्या तशी आहे. ह्याची पॉलिश अजून अजिबात पॉलिश गेलेली नाही आहे याची. तर नेक्स्ट पहिले मी ठुशीच कवर करते. नेक्स्ट जी ठुशी आहे ती बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा असेल. तर ही आहे बेलपान ठुशी बोलतात याला. बेलपान ठुशी. अशीच एक सेम ठुशी मला एका ताईंनी सुद्धा दिली आहे. जेव्हा मी नाशिकला गेली होती तेव्हा त्यांनी दिली होती. तर ही ठुशी आपल्या बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हिला मला वाटतं हिला वज्रटिका पण म्हणतात किंवा वज्रटिका तिला म्हणतात. नाही हिलाच मला वाटतं बेलपान ठुशी, पण मेन तर हिला बेलपान ठुशी. आणि ह्या ज्या ठुशी आहेत ना त्या बघा आतून पूर्ण अशा कवर केलेल्या असतात. त्याच्यामुळे आतून तुम्हाला अजिबात टोचणारही नाही आहेत आणि दिसायला पण खूपच सुंदर दिसतात. ह्या तुम्ही प्रॉपर मी का असा दाखवते, कारण तुम्ही जेन्युइन लोकांकडून घ्याल. तुम्ही भले 2 पैसे जास्त द्याल, पण तो दागिना जो आहे ना तो तुमचा वर्षानुवर्ष टिकेल. आता हे सोन्याचा भाव तर एवढा झाला आहे की आता हे सगळं सोन्यामध्ये बनवणं आपल्याला तरी शक्य होणार नाही. प्लस जरी बनवलं तरी ते घालून फिरणं पण आपल्याला तेवढं कम्फर्टेबल नाही आहे. तर त्याच्यामुळे हे एक बेस्ट ऑप्शन आहे की हे तुम्ही कुठेही कधीही घालून फिरू शकता. तर बघा किती सुंदर दिसतोय, खूप छान दिसतोय, खूप छान बघा, खूप सुंदर वाटतोय. ज्या पण आपल्या काठाच्या साड्या असतात, जेव्हा आपले काही सणसूद असतात किंवा काही लग्न समारंभ असतात, तर फक्त अशी एक ठुशी जरी घातली ना तरी संपूर्ण म्हणजे तुमचा लुक जो आहे तो पूर्ण कवर करेल. प्लस देवींना पण खूप सुंदर दिसते ही ठुशी. मी देवीला घातली होती, खूप छान दिसते, खूप गळा भरलेला वाटतो भरगच्च. तर हिला म्हणतात बेलपान ठुशी. बेलपान ठुशी. त्यानिमित्ताने बऱ्याच जणांना आपले खरंच काय काय पारंपरिक दागिने आहेत हे सुद्धा माहिती नाही आहे, तर ते पण तुम्हाला माहिती पडतील. तर हिला म्हणतात बेलपान ठुशी. तर ही पण तुम्हाला आवडलीला पण खाली असे छान घुंगरू आहेत, पण हे एवढे वाजत नाही आहेत. तिचे घुंगरू छान वाजत होते. तर अशी ठुशी आहे. हिची पण पॉलिश बघा जशीच्या तशी आहे. हे जे तुम्हाला देतात ना असे हे पॅकिंग पेपर, ह्याच्यामध्येच ठेवा तुम्ही, मग ते जास्तीत जास्त छान राहतात. जर एकत्र सगळं मिक्स केलं ना तर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून अशा प्रकारे पॅकेटमध्येच घालून ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित राहतात. तर नेक्स्ट जी ठुशी आहे, या ठुशीचं असं पर्टिक्युलर असं नाव नाही आहे, पण काम खूप सुंदर आहे याचं. हे बघा ही अशा प्रकारची ठुशी आहे,
खूप छान आहे. हे स्टोन वर्क केलेलं आहे याच्यामध्ये. आतमध्ये जे आहे ते रुबीचे स्टोन आहेत आणि साईडला असे व्हाईट स्टोन आहेत आणि खूप मस्त आहे. ही तुम्ही साडीवरती खूप छान दिसते. इवन ड्रेसवरती सुद्धा घालू शकता. इतकी छान आहे ही. तर बघा अशा प्रकारे खूप सुंदर वाटते. माझ्याकडे खूप सारे दागिने पाठवले होते. त्यातून काय सिलेक्ट करू आणि काय नाही असं मला समजत नव्हतं. पण त्यातल्या त्यात मला जे आवडलं तर ते मी ठेवलं आहे. आणि बघा ही खूप सुंदर दिसते. तुम्ही ड्रेसवर पण घालू शकता, साडीवर पण घालू शकता. खूप छान दिसते. आणि ह्याच्यासोबतच ह्याचे कानातले सुद्धा आहेत. खूप सुंदर आहेत बघा. कानातले खूप सुंदर आहेत. हे रुबी स्टोन आहेत ना, खूप छान दिसतात. खूप छान चमकत आहेत ते, अगदी मस्त. जेव्हा रात्रीचं वगैरे काही फंक्शन असतं तर तेव्हा स्पेशली डायमंडची ज्वेलरी तुम्ही घालता ना तर ती खूप उठून दिसते. आणि बघा खाली पण हे जे लटकन दिलेत त्यामुळे ते आणखीनच सुंदर वाटत आहे. तर बघा ही अशा प्रकारची ठुशी आहे. ज्यांना सिम्पल काहीतरी हवं आहे पण काहीतरी एलिगंट हवं आहे तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे ही ठुशी. तर हिचं काही असं स्पेशली नाव नाही आहे पण रुबी स्टोनची ठुशी आहे ही आणि पण सुंदर आहे एकदम. तर ज्यांना ज्यांना हवं असेल तुम्ही यांचे स्क्रीनशॉट मी जेव्हा दाखवते तेव्हाच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे स्क्रीनशॉट तुम्ही पाठवा. शक्यतो दादांचा प्रयत्न आहे की वेबसाईटवर सुद्धा हे अवेलेबल करून देणार आहेत. पण कसं आहे ह्याचा स्टॉक किती राहील किती नाही माहिती नाही. तर त्याच्यानुसार तुम्ही बेस्ट असेल की तुम्ही स्क्रीनशॉट्स काढा आणि तुम्ही जसं रेग्युलर व्हॉट्सअपला किंवा कॉलवरती विचारता तसं विचारू शकता. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे ठुशीचंच मंगळसूत्र आहे आणि हे खूप साऱ्या ताईंना आवडलं होतं. खूप साऱ्या ताईंनी विचारलं होतं की ताई हे कुठून घेतलं आहेस कुठून घेतलं आहेस. तर कुठून घेणार, मी हे बाप्पा मोरया स्टोअरमधूनच मागवलेलं होतं आणि हे खूप सुंदर दिसतं. मला खूप आवडलं होतं हे मंगळसूत्र. देवीला सुद्धा घातलं होतं आणि हे मी सुद्धा घातलं होतं. तर बघा हे अशा प्रकारचं आहे. खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही असे ट्रेडिशनल ड्रेस किंवा साडी घालता नाही बघा किती छान दिसतं, किती छान. खूप मस्त, खूप आवडतं मला. अशा प्रकारचे मंगळसूत्र ना खूप आवडतात. जे अशा ड्रेसवर पण बघा, माझ्या ड्रेसवर पण किती सुंदर वाटते. साडीवर पण खूप छान दिसतं. तर ह्याला म्हणतात मंचली बोलतात ह्याला. मंचली मणी मंगळसूत्र. मणी मंगळसूत्र नाही आहे हे, पण मंचली मंगळसूत्र बोलतात ह्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये ना हे जे आहे हे चंद्रकोर आहेत मध्ये. चंद्रकोराचा आकार आहे याच्यामध्ये आणि रुबी स्टोन आहेत आणि ह्याच्यासोबत आपल्याला कानातले सुद्धा दिले जातात. तर खूप सुंदर असे कानातले आहेत बघा. सिम्पल सोबर आणि खूप खूप एलिगंट आहेत. माझं हे सगळ्यात फेवरेट हे झालेलं आहे दागिना. खूप सुंदर दिसत आहेत बघा. हे तुम्ही 9वारी साडी नेसा किंवा 6वारी नेसा किंवा अशा प्रकारचा ड्रेस घाला, कशासोबत पण मॅच होणारं आहे. किंवा तुम्ही देवींना घालायचं असेल तर देवींना सुद्धा घाला, खूप सुंदर दिसतंय. ह्याच्यासोबत तुम्ही काही नाही जरी घातलं, म्हणजे मोठं मंगळसूत्र नाही घातलं, काहीच नाही घातलं, फक्त हे सिंगल जरी घातलंत ना तरी खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. तर असं हे एक मंगळसूत्र आहे. मंचली बोलतात त्याला, मंचली मंगळसूत्र किंवा चंद्रकोर मंगळसूत्र म्हटलं तरी चालेल. तर चंद्रकोरचे याच्यामध्ये आकार दिलेले आहेत. पुन्हा एकदा दाखवते बघा, खूप सुंदर आहे. आणि याची फिनिशिंग, ह्याची पॉलिशिंग बघा किती मस्त आहे, खूप सुंदर दिसतं. तर असे हे पारंपरिक दागिने आहेत ना, ह्यांची म्हणतात ना की ह्यांची शानच वेगळी आहे ह्या दागिन्यांची. म्हणून ते घातल्यानंतर इतके सुंदर आणि एलिगंट दिसतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते मी तुम्हाला दाखवते की ह्याला ही जी आहे ही पण खूप सुंदर वाटत होती. ही आहे चंद्रकोर ठुशी, पण ही मोठी आहे, म्हणजे अगदी गळ्याला लागून नाही आहे. पण ह्याच्यामध्ये जे काम आहे ना बघा, हे मणी आहे त्याच्यामध्ये, मोठे मणी आहेत. त्यानंतर हा जो पेंडंट आहे तो बघा किती सुंदर आहे. तर देवींना जेव्हा तुम्ही मेन चोकर घालता, त्याच्यानंतर मोठा हार घालता, तर त्याच्यामध्ये थोडी जागा राहते. तर त्या जागेमध्ये हे खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. तर ह्याला चंद्रकोर छोटा नेकलेस म्हणतात याला. चंद्रकोर छोटा नेकलेस छोट्या मुलींना सुद्धा घालायला खूप सुंदर दिसेल, कारण नाजूक पण आहे तेवढाच भरगच्च पण आहे. मुलींना छोट्या काही एकच काहीतरी असं घालायचं असतं आपल्याला, तेव्हा पण खूप सुंदर दिसतं. तर याला चंद्रकोर नेकलेस बोलतात. तर हा पण खूप सुंदर आहे बघा.
हे मणी आणि हा पेंडेंट जे आहे ना त्याची हेच वेगळी अगदी डिझाईन, आणि हे खूप सुंदर वाटतं बघा. किंवा फक्त मंगळसूत्रासोबत जरी तुम्ही घातलं तरी खूप छान दिसेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तो म्हणजे ह्याला राणी हार बोलतात. सुंदर आहे बघा, अशा प्रकारचा आहे हा राणी हार. खूप छान आहे. किती लेअर आहेत त्याला? 1 2 3 4 5 लेअर आहेत. तुम्ही सुद्धा घालू शकता अशा प्रकारे. मला ते एवढं मोठं असं घालायला आवडतच नाही कधीच, पण सांगते की हे बघा, असा तुम्ही सुद्धा घालू शकता. साडीवर वगैरे जेव्हा तुम्ही लग्नासाठी वगैरे असं तयारी करता तेव्हा नक्कीच त्याच्यावर छान दिसेल, किंवा नऊवारी साडीवर खूप सुंदर दिसेल. मी तर हा देवीसाठीच घेतलेला आहे. देवींना असं मोठं, जेव्हा तुळजाभवानीचं किंवा इतरही देवींचं तुम्ही जेव्हा असं घालता ना, तेव्हा असं मोठा दागिना घातला ना तो खूप सुंदर दिसतो. असा पूर्ण बघा, खूप छान आहे. याच्यावरची डिझाईन पण खूप सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. आतमध्ये हे रुबी आहेत त्याला लावलेले, आणि हे 5 लेयर आहेत त्याच्यासोबत, खूप छान आहेत. तर हा आहे राणी हार. हे सगळे हार, सगळे दागिने बाप्पा मोरिया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असतील तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा, किंवा तुम्हाला जवळ जाऊन तिथे व्हिजिट करता येत असेल शॉपला तर आणखीन उत्तम. आणखीन काही दागिने असतील तर तेही तुम्हाला बघायला मिळतील तिथे जाऊन. तर हे हा आहे चंद्रहार नाही, राणी हार म्हणतात याला. हे सगळे मी जे असे प्लास्टिक त्यांनी जे पाठवलेले आहेत ना त्याच्यामध्ये सगळे ठेवलेत, आणि बघा सगळ्यांची शाईन जशीच्या तशी आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे ह्याला म्हणतात पुतळी हार पण म्हणतात याला, आणि हे साऊथ साईडला जास्त वापरले जातात. म्हणजे याच्यावरती ना महालक्ष्मीचं, लक्ष्मींचे प्रतीक असतं या हारावरती. तर हे बायकासुद्धा घालतात, पण म्हणजे ट्रेडिशनल आपल्या साड्या वगैरे असतील, तुम्ही खणाच्या साड्या वगैरे जेव्हा घालता त्याच्यावर सुंदर दिसतील. पण स्पेशली मी देवींसाठी हे घेतलेत, की देवींना खूप सुंदर दिसतं हे घातल्यानंतर. मी फोटो असतील तर फोटो साईडला लावेन तुम्हाला स्क्रीनला, म्हणजे तुम्हाला कळेल की घातल्यावर कसं दिसतंय. तर याला लक्ष्मी हार सुद्धा म्हणतात. म्हणजे लक्ष्मी हार नाही पण लक्ष्मींची प्रतिकृती असलेला हार, आणि याला पुतळी हार सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे हा जो गुंफवलेला असतो ना बघा, इथे हा गुंफवलेला आहे, आणि हे सगळे ना असे लक्ष्मीचे कॉईन आहेत, हे सगळे कॉईन्स आहेत. तर ह्याला पुतळी हार सुद्धा म्हणतात, पुतळी हार. तर खूप सुंदर दिसतो हा. ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे मला वाटतं कलर सुद्धा असतात. हा जो धागा आहे ना ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात, पण सध्या हा गोल्डन कलरमध्येच होता. तर अशा प्रकारचा हार तुम्हाला हवा असेल, आणि हे बाहेर तुम्ही बघायला गेलेत ना, मी खूप बघितलेत, तर याच्यामध्ये खूप डुप्लिकेशन खूप येतं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये लवकर खराब होतात. तर अशा प्रकारचा हा पुतळी हार आहे. आणि ह्या पुतळी हारामध्येच एक व्हेरिएशन तुम्हाला दाखवते जे खूप सुंदर दिसतं. देवीला घातल्यानंतर पण ते इतकं उठून दिसलं, मला वाटलं नव्हतं की तो खरंच इतका सुंदर दिसेल, पण खूप छान वाटत होता तो. म्हणजे अशा प्रकारचा हा नेकलेस, हा खूप छान दिसतो. हा कॉईन आहे, याच्यावरती पण बघा महालक्ष्मी आईचे सगळे प्रतिमा आहे त्याच्यावरती. अशा प्रकार महालक्ष्मी आईच्या सगळ्या याच्यामध्ये कॉईन्स आहेत पूर्ण. हे मध्ये जे पोवळं असतं ते पोवळं आहे, आणि हा देवीला असा घातला ना अगदी भरगच्च आणि खूप सुंदर दिसतो बघा. अशा प्रकारे खूप छान दिसतो, खूप छान. आणि याची जी क्वालिटी आहे ना ती पण खूप मस्त एकदम. तर अशा प्रकारचा हा लक्ष्मी कॉईन्सचा, ह्याला पुतळी हार म्हणतात. लक्ष्मी कॉईन्सचा पुतळी हार बघा किती सुंदर वाटतो. याचा फोटो आहे देवीचा घातलेला, तो साईडला लावेन, तुम्ही बघा. तर खूप छान आहे हा हार. यांच्या सगळ्यांच्या प्राईस तुम्हाला साईडला दिसत असतील. त्यानंतर मी जे देवींसाठी खूप छान दिसतं ते म्हणजे की जो खोपा लावतो आपण वरती, त्याने कसं होतं की मुखवटा लावल्यानंतर मागच्या साईडने जेव्हा तुम्ही खोपा लावता ना तेव्हा ती हाईट एक वाढते, आणि ते आणखीन सुंदर दिसतं देवीचं. म्हणजे मागून असं रूप आहे ना, खूप सुंदर वाटतं. तर हा खोपा मला खूप आवडलेला, आणि हा खोपा खूप सुंदर दिसतो. जेव्हाही तुम्ही पण स्वतः नऊवारी वगैरे घातली, काही तयारी केली, तर तुम्ही अशा प्रकारचा खोपा लावू शकता. याची डिझाईन बघा किती सुंदर आहे, आणि देवींना अगदी म्हणजे रॉयल दिसतो हा खोपा, खूप छान वाटतो.
तर हा एक खोपा आहे. आणखी मी 2-3 खोपे होते ठेवले. हा एक घेतला होता, हा फुलासारखा खोपा आहे. हा मोती आहे, याच्यामध्ये थोडंसं स्टोन वर्क आहे. खूप छान आहे बघा हा खोपा, सुंदर वाटतो. तर हा एक खोपा आहे. त्यानंतर हा एक खोपा आहे. हा थोडा साऊथ साईड पॅटर्न वाटतं, म्हणजे साऊथ इंडियन साईड स्टाईल थोडंसं वाटतं. तुम्ही ह्याच्यावरती समजा तुम्ही मोत्यांचं पूर्ण ज्वेलरी घालत असाल देवीला किंवा स्वतःला, तर तेव्हा तुम्ही हा खोपा लावू शकता. आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण गोल्डन ज्वेलरी घालता ना, तर तेव्हा तुम्ही हा खोपा लावू शकता. म्हणजे मी फक्त एक तुम्हाला आयडिया देते की अशा प्रकारे मी देवींना घालताना अशा प्रकारे विचार करते आणि खूप सुंदर दिसतो हा घातल्यानंतर. त्यानंतर आणखीन एक आहे, तो म्हणजे की चंद्राच्या आकाराचा, चंद्रकोराच्या आकाराचा खोपा आहे हा. हा पण खूप सुंदर वाटतो बघा, खूप सुंदर आहे. असा एक साईडला लावा किंवा असा मध्यभागी लावा, खूप छान दिसतो बघा. बॅक साईडने असं आहे आणि ह्याला साईडला असे छान तुरे आहेत, त्यामुळे आणखीन छान दिसतोय. तर हाही असा लावता येतो. एक साईडला सुद्धा असा लावतात, कोणी कोणी असा फक्त पण लावू शकतो, किंवा बॅक साईडने असा जरी लावलात तरी लावू शकता. असा वन साईड लावतात. तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. देवींसाठी तर खूपच सुंदर दिसणार आहे हा खोपा. तर असे वेगवेगळे दागिने आहेत. आणखीन पण मी जे घालते त्या आणखीन सुद्धा वेगवेगळे दागिने आहेत, पण सगळेच तिथे अवेलेबल असतील असे नाही आहेत. त्यात आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट असते देवींसाठी, ती म्हणजे की कोल्हापुरी साज. तर हा जो माझ्याकडे जो हा कोल्हापुरी साज आहे ना, हा मी दहिवडकर दादांकडून घेतला होता. पण अशाच पद्धतीचा साजसुद्धा दादांकडे अवेलेबल आहे. हा तर मला म्हणजे खूप महाग मिळाला होता. महाग म्हणजे त्याची प्राईजच आहे तशी, त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तेवढं, म्हणून त्याची ती प्राईज आहे. पण तुम्हाला त्याच्यापेक्षा पण रिजनेबल रेटमध्ये दादांकडे सुद्धा मिळून जाईल. तर तुम्ही कोल्हापुरी साज विचारा, तो पण देवींना खूप 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 सुंदर दिसतो. आणखीन काही ज्वेलरी दाखवते. आणखीन माझ्याकडे जी मी घालते ती म्हणजे मोत्याची ज्वेलरी आहे. ती तर नॉर्मल आहे मोत्याची ज्वेलरी, ती पण दादांकडे बरीच अवेलेबल आहे. आणखीन एक देवींचा दागिना, तो म्हणजे की अशा प्रकारच्या बोरमाळ, यासुद्धा खूप सुंदर दिसतात बोरमाळ. ते या दादांकडे अवेलेबल आहेत की नाही मला माहीत नाही, पण मी हे दाखवते तुम्हाला की ही खूप छान दिसते. जेव्हा सगळं संपूर्ण ट्रेडिशनल ज्वेलरी घालताना, तेव्हा अशा वेगवेगळ्या ट्रेडिशनल घातल्या ना दागिने, तर खूप सुंदर दिसतात. तर असे मी तुम्हाला सगळे आज छान छान देवींचे दागिने दाखवले. तर हे सगळे आपल्या बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला ज्यांना पण हवे असतील तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवले असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही दादांना विचारा. जसं स्टॉक अवेलेबल असेल तसं तुम्हाला मिळेल. तर लवकरात लवकर बुकिंग करा. आता छान आपले जेव्हा मार्गशीर्ष येतील, तेव्हा मार्गशीर्षमध्ये तुम्हाला देवींना छान छान सजवता येईल. किंवा मध्ये पण तुम्ही काही आपले सणसूद असतात तेव्हासुद्धा, किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला हवे असतील असे पारंपरिक दागिने, तर तुम्ही नक्कीच बाप्पा मोरया स्टोअरला व्हिजिट करा, किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? देवींना छान छान सजवा, स्वतःला पण छान छान पारंपरिक दागिन्यांनी सजवा. आणि दागिने हे कोणाला आवडणार नाही असा विषयच नाही आहे. म्हणजे कुठलीही लेडीज अशी नसेल की तिला दागिना आवडत नाही. अगदी साध्यातला साधा, ज्यांना साधं राहायला आवडतं पण त्यांना सुद्धा सिंपल का होईना पण दागिने आवडतातच. तर म्हणून असे छान छान दागिने तुम्हाला हवे असतील तर नक्कीच बाप्पा मोरया स्टोअरला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.